तर मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे, त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। कसलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दीदी, आशा दीदी, हे दीदी ते दीदी, अरे तेवढं जर समर्पण असतं जर लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, वीणा मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। नाही, योगदान काही नाही आहे त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही। गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही। ज्यांनी ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी, त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायची? कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे। आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही।